कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांना पाहतो. आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं, की असं एखादं अपत्य आपल्याला लाभावं. पण हे अपत्य का आणि कसं घडलं याचा अभ्यास करत असता लक्षात येतं, की एका आईमुळं घडलं. हं. एक आई काय करू शकते, तर आईनं मनात आणलं तर ती अगदी देश परिवर्तित करू शकते. कारण परिवर्तन तिच्या पोटाला जन्म घेते. बरोबर. आणि गर्भसंस्कारांचा एक्झॅक्टली इम्पॅक्ट काय होतो याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं, की आज काळाची गरज आहे. आज फक्त आपण बाळाला जन्माला घालतोय. म्हणजे क्वांटिटी वाढवतोय, पण व्हॉट अबाउट क्वालिटी? त्या क्वालिटीज निर्माण करायच्या असतील तर पहिल्यांदा आई घडली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व घडायचं असेल तर आधी जिजाऊ घडावे लागतील. आणि म्हणून हा विषय म्हणजे अवेअरनेस देण्याच्या हेतूनं अभ्यास करून सुरुवात केली आणि आज बघता बघता 5 वर्षात लाखो लोक भारत आणि भारताबाहेरून या विषयाला जोडली गेली.